नवी मुंबईतले अनेक मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवण्यामध्ये या ठिकाणच्या महानगरपालिकेला आणि सत्ताधाऱ्यांना यश आलेलं नाहीत आणि त्यामुळेच मोठा आक्रोश नवी मुंबईमध्ये निर्माण झालेला आहे आणि त्याच आक्रोशाला तोंड फोडण्यासाठी काँग्रेस युवक आहेत त्यांनी रस्त्यावरती उतरले आहेत आणि हा युवक काँग्रेसकडून मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे। दिघ्यापासून सीबीडी पर्यंत हा लॉंग मार्च काढण्यात असून मोठ्या संख्येने याच्यामध्ये नागरिक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सामील झालेले आहेत। आपल्याबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष अनिकेत माते आपण त्यांच्याशी बोलूया। सर, हा तुम्ही लॉंग मार्च काढलेला काय याचं कारण आहे? आपल्याला सांगू इच्छितो की नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आहे गेल्या 3 महिन्यांपासून आहे नवी मुंबई शहरातील विविध भागांमध्ये जे आहे काहीतरी कर नवी मुंबईकर या लोकसभेच्या माध्यमातून चौकसभा पार पाडल्या आणि या चौकसभेच्या माध्यमातून जे आहे ते नागरिकांनी विविध समस्या आमच्या समोर मांडल्या। प्रामुख्याने त्यामध्ये नागरिकांनी जे आहेत आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत जे आहेत एक खूप मोठा असंतोष जो आहे तो नागरिकांमध्ये आहे। आपल्याला माहित असेल की नवी मुंबई महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून अद्यावत असे वाशी, नेरुल, ऐरोली या ठिकाणी जे आहेत हॉस्पिटल्स बांधले, परंतु मूलभूत सुविधा देखील त्या हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध नाहीत। मूलभूत सुविधा म्हणजे काय तर ब्लड टेस्ट साधी त्या ठिकाणी होत नाही, त्या ठिकाणी MRI होत नाही। एखाद्या व्यक्तीला जर ऑपरेशन करायचं असेल तर त्याला साहित्य जे आहे बाहेरून आणायला सांगतात महानगरपालिकेचे डॉक्टर्स। त्याचसोबत जे आहे कुठले मोठे आजार असतील जसे की एंजिओग्राफी करायची असेल, बायपास सर्जरी करायची असेल, न्यूरो सर्जन असेल किंवा असे जे मोठे आजार आहेत त्यासाठी जे आहे महानगरपालिकेचे डॉक्टर जे आहेत मुंबई या ठिकाणी जे आहेत ते पेशंटला पाठवण्याचं काम जे आहे ते करत आहेत। त्याचसोबत आपल्याला माहित असेल की नवी मुंबई महानगरपालिकेने आपली जी स्वतःची वास्तू आहे वाशी या ठिकाणी ती भाडे तत्वावर फोर्टिस रुग्णालयाला दिलेली आहे आणि भाडे तत्वावर देत असताना 10% बेड सामान्य नवी मुंबईकरांना देण्याचं करारामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे, तरी सुद्धा हे 10% बेड जे आहे ते फोर्टिस रुग्णालय देत नाहीत। या सगळ्या गोष्टींना घेऊन त्यासोबत पाण्याच्या बाबतीत जे आहे आपल्याला माहित असेल की मोरबे धरणातून जवळपास 450 MLD पाणी पुरवठा जो आहे तो रोज होतो, परंतु दुर्दैवाने महानगरपालिका जी आहे या पाण्याच्या नियोजनामध्ये जे आहे ते सपशेल अपयशी ठरलेलं आहे। आपल्याला माहिती असेल की ऐरोली भागामध्ये जे आहेत घनसोली असेल, दिघा असेल किंवा मग इतर क्षेत्र असेल ऐरोलीतला त्या ठिकाणी जे आहे मुबलक पाणी पुरवठा होत नाही। या सर्व गोष्टीला घेऊन जे आहे ते नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आहे सन्माननीय आयुक्तांना आम्ही मागच्याच महिन्यात भेटलो होतो, त्यांना एक निवेदन दिलं होतं आणि या सगळी मागणी जी आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांना एक आपण त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं, परंतु दुर्दैवाने जे आहे आम्हाला जे आहे प्रशासनाकडून आजपर्यंत कुठल्याच पद्धतीची दाद भेटली नाहीये। म्हणूनच जे नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने आज या ठिकाणी दिघ्यापासून निघालेली ही पायी पदयात्रा उद्या जी आहे 9 तारखेला जे आहे सकाळी 10 वाजता नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या दिशेने पोहोचेल आणि महानगरपालिकेला घेराव घालण्याचं काम जे आहे मी आणि माझे सर्व सहकारी आणि या शहरावर प्रेम करणारे असंख्य नवी मुंबईतील नागरिक जे आहेत ते करणार आहोत। नाना पटोले विश्वजित कदम उद्या उपस्थित राहणार आहे। निश्चितच आदरणीय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब असतील किंवा मग महाराष्ट्राचे आपले माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम साहेब हे देखील या सभेच्या समारोप प्रसंगी त्या ठिकाणी उपस्थित असणार। नक्कीच आपण पाहतो की पाणी असेल, आरोग्य असेल या विविध प्रश्नासाठी आता युवक काँग्रेसकडून हा लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।